ज्यांनी धमकी दिली, ज्यांनी वाल्मिक कराड यांनी जी धमकी दिली, त्याचप्रमाणे गँग लीडर हा तिथे प्रत्यक्ष आला आणि त्याने सुदर्शन घुलेने देखील त्या धमकीचा पुनरुच्चार केला. या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहेत. आणि न्यायालयाने सांगितलं की हा कट म्हणजे कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. हा कट 2 किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच, परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत. यातील एक फरारी आरोपी आहे, त्याच्याबद्दलही आम्ही कृष्णा आंधळेबद्दल न्यायालयाला निषेध केलं की याचा देखील या गुन्ह्यात सहभाग कसा आहे. आता महत्वाच्या 2 गोष्टी याच्यामध्ये आम्ही आज न्यायालयात निषेध केला. काही जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे. दुसरा एक अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली देखील जप्त करावी अशी न्यायालयाला आज विनंती केली. त्यानुसार न्यायालयात आम्ही अर्ज केलेले आहे. या सीआयडीचे एसआयटीचे प्रमुख श्री तेली हे स्वतः न्यायालयात हजर होते. त्यांचे सहकारी सर्व हजर होते. माझे सहकारी ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता, जे आरोपींना काही जे कागद हवे होते त्या कागदपत्रांची पूर्तता केली. आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना 8 ऑक्टोबर 2024 पासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला 9 जानेवारीला यांचा मत्साजोगचे सरपंच 9 डिसेंबर 2024 ला यांचा ज्या वेळेला निघून खून झाला त्यापर्यंत या घटनेची मालिका ही आम्ही न्यायालयात विशद केली. आणि तसंच न्यायालयाला स्पष्ट केलं की प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे, यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोफावली गेली आणि यातला म्होरक्या जो गँग लीडर सुदर्शन घुले आहे, हा मुख्य आरोपी जो वाल्मिक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे. आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती देण्यात आलेली आहेत. आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे 10 एप्रिल ही तारीख केली आहे. 10 एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालयाने यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत, चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील 10 एप्रिलला कोर्टात देणार आहोत.